काय नाव आपलं आणि आज या ठिकाणी योगेश अडसुळे यांचं आमरण उपोषण सुरू आहे, काय नेमकी आपली मागणी आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी कारभार सुरू आहे? मी बेंशी सिद्धार्थनगर इथला बौद्ध समाजाचा एक अध्यक्ष असून त्याशिवाय ग्रामपंचायत बेंशी ज्योतिर्पाडा या संघर्ष समितीचा सुद्धा अध्यक्ष आहे। आज जवळजवळ 3 महिने का 4 महिने झाले आम्ही संघर्ष कमिटी व आमचे बौद्ध समाज हे सर्व ह्या कंपनीच्या विरोधात एक संघर्ष आम्ही उभा केलेला आहे व कंपनीशी न्याय मागत आहे। कंपनी आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही समस्या पुऱ्या करत नाही व आमच्या बौद्ध समाजाची इथली स्मशानभूमीसुद्धा त्यांचा इथून जाण्याचा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याशिवाय इथून गावात जर कुठं आग लागली, स्मशानचा आपला ह्याचा स्फोट झाला, सिलेंडरचा स्फोट झाला, त्या सिलेंडरचा स्फोट झाला तर इथं येण्यासाठी अग्निशमनची गाडीसुद्धा येण्याची मार्ग हे ठेवलेला नाही। ते सुद्धा मार्ग येण्यासाठी गाडी येण्यासाठी आम्ही रस्ता मागत आहोत, ते सुद्धा आम्हाला आमच्यावरती अन्याय करत आहेत। ह्या संदर्भात आज इथं शेतकऱ्यांचा एवढा जमीन गेलेली आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या वालापावटीत जो कडधान्याची शेती आहे व भात शेती आहे, या शेतीचा उद्ध्वस्तपणा झालेला आहे। या कंपनीचा जो केमिकल पाणी आहे, वेस्ट वॉटर पाणी आहे, हा आत्ताच्या घडीला सदर शेतामध्ये पाणी गेलेलं आहे। ह्याचीसुद्धा आम्ही वारंवार कंपनीला तक्रार दिलेली आहे व व्यवस्थापनाला माहिती दिलेली आहे, ते सुद्धा अजूनपर्यंत इथं आमची दखल घेत नाही। आज इथं उपोषण जो चाललेलं आहे, हा आमचा भावाचा मुलगा योगेश मंगेश अडसुळे हा इथं उपोषणला बसलेला आहे। हा ह्यासाठी की आज त्याच्या शेतामध्ये कंपनीने बांधकाम चालू केलेलं आहे व पाईपलाईन चालू केलं आहे। हा सगळं अनधिकृत आहे आणि हा अनधिकृत असूनसुद्धा आम्ही त्यांना कंपनीला वारंवार सांगितलेलं आहे, तरीसुद्धा कंपनी आमची दखल घेत नाही। म्हणून आज ही इथं आमचा पुतण्या योगेश मंगेश अडसुळे हा इथं अमरण उपोषणला बसलेला आहे। त्या पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा या व समाजाचा या सगळ्यांचा त्याला योगेशला पाठिंबा आहे असं मी आपणास जाहीर सांगतो। काय आपलं नाव आणि एकूणच आपण आमरण उपोषणाला बसलात, काय आपली मागणी आहे सांगा? माझं नाव योगेश मंगेश अडसुळे, मी बेंशी सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहे व इथे जो काही रिलायन्स कंपनीने पाईपलाईनचं जो काम सुरू केलेलं आमच्या शेतातून, तो म्हणजे बेकायदेशीर आहे। आणि माझी मागणी फक्त एकच आहे, पहिली गोष्ट आमची जमीन आम्हाला परत मिळावी, म्हणून मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं हटणार नाही। ताई, काय नाव तुमचं आणि जे उपोषण चालू आहे काय सांगाल त्याबद्दल? माझे नाव निकिता योगेश अडसुळे, मी बेंसे सिद्धार्थनगर इथली रहिवासी आहे आणि माझे पती योगेश अडसुळे यांचं आता आज आमरण उपोषण चालू झालेले आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या शेतामधून या रिलायन्स कंपनीने जी गॅस लाईन टाकलेली आहे, खोदकाम चालू केलेलं आहे, ते आम्हाला न विचारता बेकायदेशीर काम चालू केलेले आहे। त्यांनी हा काम त्वरित थांबवावा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी आणि जोपर्यंत आमची जमीन आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहोत। आणि जर माझ्या मिस्टरांच्या जीवाला जर काही झालं तर ही रिलायन्स कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन जबाबदार राहील, एवढेच सांगते।